अवेलेबल आहोत। त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी देखील विनंती करायची आहे की जसे विरोधक आहेत तसे त्या ठिकाणी समर्थक देखील आहेत। कारण जे सर्वेक्षण म्हणून आपण म्हणतोय ते सर्वेक्षण नाही आहे, त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग होतं आहे आणि या मातीचं टेस्टिंग झाल्यानंतर प्रकल्प त्या ठिकाणी आणायचा की नाही हे कंपनी फायनल करणार आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी देखील याला सहकार्य केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं पॅकेज द्यायचं आहे, ज्या पद्धतीनं गैरसमज दूर करायचे आहेत, उद्या आम्ही एक प्रेझेंटेशन देखील तिथल्या लोकांना देतोय। त्याच्यामुळे सगळे गैरसमज आम्ही दूर करू, शासन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि ही चर्चा सन्माननीय शरद पवार साहेबांबरोबर झालेली आहे। पवार साहेबांनी समर्थन दर्शवलं आहे का रिफायनरीला? पवार साहेबांनी समर्थन दर्शवलं आहे का? एक लक्षात घ्या, शरद पवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते। त्यांचं मत हे मी सांगू शकत नाही, परंतु उद्योगमंत्री म्हणून नक्की काय काय 2-3 दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत, 8 दिवसामध्ये कशा प्रशासनानं बैठका घेतलेल्या आहेत, ही सगळी माहिती नाट्य परिषदेची जर बैठक असली तरी ती संपल्यानंतर मी पवार साहेबांना दिलेली आहे। त्यांनी मागणी केलेली की सर्वेक्षण सध्या थांबवा, लोकांची पहिला चर्चा करा, याबाबत काय निर्णय झाले? सर्वेक्षण थांबलं का? आदरणीय पवार साहेबांनी काल फोनवरनं जी माझ्याबरोबर चर्चा केली त्याचं सकारात्मक ब्रीफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं आहे। राजन साळवी जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी समर्थन केले, त्यांनी म्हटले की प्रशासनाने समजून सांगावं समर्थकांना ही भूमिका। तर राजन साळवींची जी भूमिका आहे तीच शासनाची भूमिका आहे। तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या प्रकल्पग्रस्तांनी शासनाबरोबर चर्चा करावी, डायलॉग करावा, संवाद करावा आणि जे एक चित्र जिल्हाधिकारी आणि आमचे पोलीस अधीक्षक हे दंडुकेशाही करतायत असं दाखवलं जातं, तर त्यांचा देखील या सगळ्या लोकांशी डायलॉग आहे त्याच्यापेक्षा जास्त संवाद करण्याच्या सूचना माझ्याकडनं दिल्या जातील। पण राजन साळवी साहेबांनी शासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। पण असं असलं तरी सत्यजित चव्हाणांसारखे जे तिकडचे सामाजिक कार्यकर्ते किंवा जे शेतकऱ्यांबरोबर आहेत त्यांना काल पहिल्यांदा अटक करण्यात आली, नंतर सोडण्यात आलं। जर आपण म्हणतोय संवाद आहे तर मग असं ताब्यात घेण्याची गरजच नव्हती किंवा नोटीस? मला नावं कोणाची सांगायची नाहीत, परंतु काही लोकांच्या वक्तव्यावरनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर ती प्रिकॉशन घेण्याचे अधिकार हे प्रशासनाला आणि पोलिसांना आहे। तशा पद्धतीनं कदाचित कार्यवाही झाली असेल। काल शरद पवारांचा आपल्याला फोन आला आणि त्यानंतर असं सांगण्यात आलं की 1 तासामध्ये आंदोलकांना सोडून देण्यात येईल। कालची परिस्थिती पाहिली तर जवळपास 110 आंदोलक आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। ते गुन्हे कधी मागं घेण्यासंदर्भात काही? हे बघा, आंदोलकांवरचे गुन्हे हे कसे असतात हे आपल्याला देखील माहिती आहे। अनेक वेळा आंदोलकांवरचे गुन्हे हे मागे देखील घेतलेले आहेत। हा संवादाचा विषय आहे। काल जी धरपकड झालेली होती प्रतिबंधात्मक महिलांना जी केलेलं होतं ते सोडून द्यावं अशी साहेबांची भूमिका होती आणि त्याच सहानुभूतीनं सरकारनं देखील कार्यवाही केलेली आहे। हे 110 गुन्हे जे आहेत ते पूर्वीचे आहेत। कालच्या सगळ्या महिला भगिनींना घरी नेऊन पोलिसांनी सोडलेलं आहे। प्रश्न असा आहे की सर्वेक्षण थांबलंय का? म्हणजे जो पण चर्चा होत नाही, सकारात्मक निघत नाही, तो पण सर्वेक्षण थांबलं का? पुन्हा एकदा मी सांगतो की सर्वेक्षण आणि सॉईल टेस्टिंग याच्यामध्ये फरक आहे। सर्वेक्षण म्हणजे जमीन तयार आहे, जमिनीचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, जमिनीनं MIDCनं जमीन कंपनीकडे हँडओव्हर केलेलं आहे आणि आता त्या जमिनीमध्ये 3000-4000 एकरमध्ये प्लांट कुठं लावायचं आहे यासाठी सर्वेक्षण केलं जातं। हे सर्वेक्षण चालू नाही, हे सॉईल टेस्टिंग सुरू आहे आणि सॉईल टेस्टिंगच्या नंतर म्हणजे मला असं वाटतं की अजून आम्ही प्राथमिक स्तरावर देखील आलेलो नाहीत। सॉईल टेस्टिंग झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की प्रकल्प या ठिकाणी होणार आहे की नाही। शरद पवारांना असं म्हटलं होतं, एक मराठी करू, शरद पवारांना असं देखील म्हटलं होतं की ह्या सगळ्या विषयासंदर्भात सामोपचाराने विषय सोडवला पाहिजे, त्यासाठी सर्वपक्षीय एकत्र येऊयात। या संदर्भात काही चर्चा झाली का? खरंच सर्वपक्षीय एकत्र येऊन या संदर्भात चर्चा? या संदर्भामध्ये ही काही चर्चा झाली नाही, परंतु हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे की चर्चा झाली पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे आणि संवादासाठी शासन कायमस्वरूपी सकारात्मक आहे। आणि मगाशी जे मी म्हटलं की याच्यातल्या सूचना शरद पवार साहेबांनी ज्या केलेल्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक दृष्ट्या आम्ही पुढे जातो आहे। कारण त्यांचा अनुभव पाहता ते 2 वेळा देशाचे मंत्री राहिलेले आहेत, डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत, मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेले आहेत। अनेक जागांचं ॲक्विएशन त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग सरकार नक्की करून घेईल, परंतु ज्या पद्धतीने एक निगेटिव्ह वातावरण तयार केलं जातं आहे ते वातावरण राजकीय पक्षांनी करू नये ही भूमिका उद्योगमंत्री म्हणून माझी आहे। विनायक राऊत यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे बारसूमध्ये न जाण्यास। विनायक राऊत स्थानिक खासदार यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन करतोय की पक्षाचं आंदोलन करतोय। मला खरं तर या कॅम्पसमध्ये राजकीय काही बोलायचं नाही, त्याचं उत्तर मी नंतर देईन, कारण मी वेगळ्या कामासाठी शरद पवार साहेबांना भेटायला आलो होतो। याचं उत्तर माझ्याकडे आहे,
हे उत्तर न देता मी जातो याच्यातला भाग नाही, परंतु या कॅम्पसमध्ये राजकीय चर्चा होऊ नये या मताचा मी आहे. सर, तुम्ही मनसेने राज ठाकरेंची भेट घेणार, राज ठाकरेंना काय आव्हान आहे? नक्की मी राज ठाकरे साहेबांची वेळ मागितलेली आहे आणि राज ठाकरे साहेबांनी जर वेळ दिली तर मी त्यांची देखील भेट घेणार आहे. सुषमा अंधारे म्हणतात की मुख्यमंत्री 2 दिवस झाले बाहेर आहेत. कल शरद पवार साहब ने जो सूचना की थी उसका सकारात्मक इम्प्लीमेंट करने का निर्णय हमने लिया था. वो ब्रीफिंग मैंने आज शरद पवार साहब को किया है. हमारी जो आज मीटिंग थी वो कल फाइनल नहीं हुई थी, वो 4 दिन पहले हुई थी. नाट्य परिषद के प्रमुख शरद पवार साहब हैं और जो इलेक्शन हुआ था उसका ब्रीफिंग शरद पवार साहब को करना था, इसलिए मैं और हमारे जो निवडणूक अधिकारी है गुरुनाथ दळवी साहब, ये दोनों ने मिलकर शरद पवार साहब की आज मुलाकात की थी और बाद में कल जो साहब ने मेरे को फ़ोन के ऊपर बोला था उसका पूरा ब्रीफिंग मैंने शरद पवार साहब को दिया है. विपक्ष इसका विरोध कर रहा है कि कोई प्रोजेक्ट महाराष्ट्र से बाहर जाता है, उसका ठेका सरकार पर पड़ा है. ये कैंपस ऐसा है जिसके लिए मैं आया था नाट्य परिषद के बैठक के लिए. उसके बाद मैंने जस्ट रिफाइनरी के बारे में पूरा ब्रीफिंग किया है, लेकिन अगर पॉलिटिकल मुझको बोलना है तो मैं बाहर बोलूँगा, यहाँ नहीं बोलूँगा. नहीं, पवार साहब ने जो कुछ कल मुझको बोला था उसका पूरा 100% ब्रीफिंग मैंने शरद पवार साहब को किया है. सर, एक पॉलिटिकल सवाल ये है कि 1,100 विमान टाइप की स्थिति महाराष्ट्र में दिख रही है. हर दिन नए पोस्टर लग रहे हैं भावी मुख्यमंत्री के, जबकि शिंदे साहब पोस्ट पर होने के बाद भी आए. अजित पवार का पोस्टर लगा, कल देवेंद्र फडणवीस का नाम पोस्टर लगा था. क्या स्थिति है कि आपको लगता है इतने सारे भावी मुख्यमंत्री हो गए? मैंने यहाँ ऐसे बोला कि ये कैंपस जो है वो अलग कैंपस है. शरद पवार साहब के साथ मिलने के लिए दूसरे सब्जेक्ट पे मैं आया था, लेकिन साहब ने जो कल मुझको फ़ोन किया था उसका ब्रीफिंग मैंने किया है. ये सवाल का पूरा जवाब मैं ये कैंपस के बाहर दे सकता हूँ. आप दिन भर में कभी भी मुझे मिलिए, हर एक सवाल का जवाब मेरे से मिलेगा. सर, राजन सालवी जो है उद्धव ठाकरे गुट के राजन सालवी जो है उन्होंने इस प्रकल्प का जो है समर्थन किया है, इसको किस तरह से आप देखते हैं? राजन सालवी साहब को हम धन्यवाद देते हैं और उनकी मांग भी जो है वो अच्छी है कि प्रकल्प होना चाहिए, लेकिन वहाँ के जो प्रकल्पग्रस्त है उनको विश्वास में लेना चाहिए और वो प्रोसेस प्रशासन कर रही है. तर भाजपमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत काही नाराजी आहे का? कारण त्यात असं कुठं भाजपला वाटतंय का? नाट्य परिषदेचं सगळं ब्रीफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद. मुख्यमंत्री गायब नाही आहेत, ते देवाचा धावा करतायत संकट काळात. सर